नमस्कार. आपण बघत आहात की या विधानसभेच्या अ, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा जो निवडणूक होणार आहे त्या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीचे जवळ-जवळ जे उमेदवार आहेत त्यांची आपण मुलाखत घेण्याचा जो प्रयत्न करत आहोत त्यातलेच आज कुर्ला विधानसभेचे जे अधिकृत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत स्वप्नील राजेंद्र जवळगेकर यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. आज तुम्ही एक तरुण आहात. पहिल्यांदाच तुम्हाला एक राजकीय एवढी मोठी जिम्मेदारी बाळासाहेब आंबेडकरांनी सोपवलेली आहे. कसं बघताय? कसं फील करताय या सगळ्यात? सर्वप्रथम मी आंबेडकर कुटुंबाचे आणि वंचित बहुजन आघाडीचे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे आभार मानतो की वयाच्या 22व्या वर्षी मला तालुका अध्यक्षपद दिलं होतं आणि या 5 वर्षात जे काम केलं, वयाच्या 27व्या वर्षी मला वंचित बहुजन आघाडीने अधिकृतरित्या कुर्ला विधानसभेसाठी उमेदवारी दिली. त्याबद्दल मी आंबेडकर कुटुंबाचे आणि वंचित बहुजन आघाडीचे खूप खूप आभार मानतो. आज तुम्ही मोठ्या जे जनसमुदायांच्या समोर तुम्ही जाऊन जे एक रॅली काढली त्या माध्यमातून तुम्ही फॉर्म जे आहे भरलेला आहात काल, बरोबर? सो कसं तुम्हाला एक वेगळं एक आनंद वाटत होता या सगळ्या गोष्टीमध्ये? जनतेचा प्रतिसाद आणि पक्षातल्या सर्व वरिष्ठ नेत्यांची साथ. फॉर्म भरण्यासाठीचे आमचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव युवक आघाडीचे राजेंद्र पातोडे दादा असतील, सिद्धार्थ मोकळे दादा असतील, तसेच पक्षातले सगळेच पदाधिकारी या सगळ्यांनी सहकार्य केलं आणि कुर्ला विधानसभेतले सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जेवढे पदाधिकारी आहेत, महिला आघाडी आहे, त्या सगळ्यांनी सहकार्य केलं, जनतेने सहकार्य केलं. माझ्या ज्या वस्तीत जन्म झाला त्या वस्तीतले लोकांनी मदत केली आणि मोठ्या ताकदीने आम्ही तो फॉर्म भरू शकलो आणि तो फॉर्म आज यशस्वीरित्या पूर्णपणे वैध ठरवला आणि निवडणूक अधिकाऱ्याने आम्हाला तो निर्णय दिला. आज 288 पैकी बरेच जे उमेदवार आहेत ते वंचित बहुजन आघाडीचे तरुण जे युवक आहेत, युवती आहेत, त्यांना बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवारी दिली. याकडे तुम्ही म्हणजे एक कसं तुम्हाला वाटतंय की अ, एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या मोठी जिम्मेदारी जे विधानसभा आमदारकीची निवडणूक लढण्यासाठी साहेबांनी तुम्हाला उमेदवारी दिलेल्या आहेत, कसं बघता? आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे कायम इथल्या तरुणांना म्हणतात की चळवळ तुम्ही तुमच्या खांद्यावर घेतली पाहिजे. आणि बाळासाहेब आंबेडकरांकडे मी बघत असताना मी असं समजतो की नेतृत्व तयार करणारा, नेता तयार करणारा तो एक कारखाना आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यासारख्या असंख्य तरुणांना, म्हणजे माझ्या कुटुंबातील माझ्या वडिलोपार्जित जर तपासलं तर पंजोबापर्यंत साधी ग्रामपंचायत देखील कोणी लढवली नाहीये. आणि माझ्यासारख्या एक छोट्याशा सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या, आमचं गाव जे आहे ते दुष्काळ भागातलं आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातनं एका छोट्याशा गावात, आमच्या गावात आज देखील 10वी पर्यंतची शाळा नाहीये किंवा एक जिल्हा तालुक्यामध्ये गाव पातळीवरती एक छोटंसं आरोग्य केंद्र असतं, ते देखील आमच्या गावात आज नाहीये. अशा खेडेगावातनं येऊन आम्ही मुंबईच्या पातळीवर राहायला जेव्हा आलो तर एक मोठे प्रश्न निर्माण होते आणि ते सगळं करत असताना कुटुंबाची जबाबदारी आणि सामाजिक जबाबदारी जेव्हा गळ्यात पडली, म्हणजे कोणी जबाबदारी आपल्या गळ्यात पाडत नाही, परंतु जेव्हा सामाजिक जबाबदारी आपण स्वीकारतो तर ती यशस्वीरित्या पार पाडण्याची जबाबदारी आपल्या स्वतःवरती असते. आणि सामाजिक जबाबदारी पार पाडत असताना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या ज्या भूमिका होत्या त्या भूमिकेला साथ देत मी स्वतः राजकारणामध्ये सक्रिय सहभाग झालो. भारी बहुजन संघापासून त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये आलो आणि चांगल्या पद्धतीने काम करायला सुरुवात केली. आणि लोकांचे प्रश्न आपण सोडवू शकतो. आमदार खासदार झाल्यावरच प्रश्न सुटतात अशातला काही भाग नाहीये. बाळासाहेबांनी एक तालुका अध्यक्ष पद दिल्यानंतर आपण त्या पदाचा उपयोग इथल्या जनतेसाठी करू शकतो. हे मागच्या 5 वर्षामध्ये जे जे आम्ही कामं केले त्याच्यातनं आलेला अनुभव आहे. आणि बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा समस्त वंचित बहुजन आघाडी असेल, यांची एक काम करण्याची जी पद्धत आहे इथल्या तरुणांना कायम ती संधी देत आलेली आहे आणि ती संधी मला देखील भेटलेली आहे. तुम्ही तुमच्या ज्या ठिकाणी तुम्ही राहता कुर्ल्यामध्ये अनेक दिवसापासून तुमचा सोशल मीडिया आम्ही बघतो. तुमच्या पदरच्या खिशातून तुम्ही रस्ते बनवलेले आहेत. अनेक संघर्ष तुम्ही केलेले आहेत. लोकांसाठी जे उपयोगी अनेक कामं तुम्ही केलेले आहेत. या सर्व गोष्टी या विधानसभेसाठी केलात? नाही नाही, असं काहीच नाहीये. विधानसभा तर आता आली आणि कामं जे आम्ही केले ते मागच्या 5 वर्षापासून केलेत. तर रस्त्याचा जो विषय मागच्या 25 वर्षामध्ये
इथला ना कोणता आमदार, खासदार, ना मंत्री किंवा केंद्रीय मंत्री स्वतः नितीन गडकरींनी सुद्धा तो रस्ता बनवू शकले नाहीत. लोकमान्य टिळक टर्मिनस पासून तो कुर्ला स्टेशनचा तो रस्ता आहे. साबळेनगर ही मोठी वस्ती आहे. त्या वस्तीमध्ये वंचित समूहातले अनेक लोक त्या ठिकाणी राहतात. त्या ठिकाणचे रस्ते बनवण्याचं काम आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून केलं आणि तो सगळा खर्च वंचित बहुजन आघाडीने आणि तिथल्या कार्यकर्त्यांनी आणि मी स्वतः केलेला आहे. तर काम करणं फक्त म्हणजे निवडणुकीपुरतं काम करणं अशातला आमचा काही भाग नव्हता. आणि आम्ही अनेक मुलांना कोविडमध्ये मोफत आमच्या स्वतःच्या घरी शिकवलेलं आहे. जागृतीनगर म्हणून आमच्या एक वस्ती आहे, त्या ठिकाणी आम्रपाली बुद्धविहार आहे. त्या बुद्धविहार कमिटीतले काही विद्यार्थी, काही मित्र, त्यांच्या सहकार्याने आम्ही त्या ठिकाणी सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर मोफत कोचिंग क्लासेस चालवले. त्याच्यामध्ये जवळपास 120 मुलं होते आणि विशेष बाब अशी होती की 120 मुलांमध्ये फक्त 30 मुलं हे अदर समूहातले होते, 90 मुलं हे मुस्लिम समूहातले होते. आणि मुस्लिम समूहातले मुलं विहारात येऊन शिक्षण घेतात ही आमच्यासाठी खूप मोठी बाब होती. कारण बाबासाहेबांनी जो आदर्श आमच्या समोर ठेवलेला आहे तो आदर्श इथल्या प्रत्येक समाजापर्यंत जाणं गरजेचं आहे. आमच्या पूर्वीच्या ज्या राजकारण्यांनी किंवा मंडळींनी बाबासाहेबांना एका कोशात ठेवण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब एका समूहाचे किंवा एका जातीचे नाहीत, इथल्या समस्त मानव जातीसाठी त्यांनी काम केलं. हा आदर्श आम्हाला ठेवून आणि बाळासाहेबांचं स्टेटमेंट होतं कोरोना काळामध्ये की विद्यार्थ्यांसाठी किमान क्लासेस तरी उघडले पाहिजेत. म्हणजे त्यांचं शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत ते झाले नाही पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आम्ही मग ठरवलं की आम्ही मोफत क्लासेस चालवले पाहिजे. आणि जवळपास 3 ब्रांचेस आम्ही चालवले. तिसरी जी ब्रांच होती आमची ठक्कररोपामध्ये आमचे कार्यकर्ते अनिल मस्के आणि अविनाश शेडे यांच्या माध्यमातून आम्ही ती चालवली. त्या ठिकाणी देखील 112 मुलं होते. 112 मुलांमधले जवळपास 60 मुलं रेगर समाजाचे होते, राजस्थानमधून येतात. तर आम्ही सगळ्या समाजाच्या, सगळ्या जातीच्या लोकांसाठी आम्ही काम केलेलं आहे. विशेषतः निवडणुकीला डोळ्यासमोर न ठेवता आम्ही काम केल्याने ही निवडणूक येणार आणि जाणार हा लोकशाहीचा उत्सव आहे. तो उत्सव आम्ही साजरा करणार, मोठ्या ताकदीने साजरा करणार आणि तो निवडणूक फक्त लढवणार नाही तर जिंकण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो. आज तुमच्या समोर प्रस्थापित येथील पक्ष जे आहेत बलदांडे असे, त्यांच्याकडे सर्व गोष्टी आहे, साम दाम दंडभेद सगळ्या गोष्टीचा वापर करून त्याच पूर्ण ताकदीनं लढणार आहेत. तुम्ही कसं सामोरं जाणार आहेत त्यांच्या समोर? असं कोणी बलाढ्य किंवा कोणी धनदाडका जरी असला तरी माझ्या पाठीशी आंबेडकर आहेत, म्हणून मला कसल्याही पद्धतीची भीती त्यांच्याकडनं वाटत नाही आणि मी कोणाला घाबरत नाही मुळात. त्याच्या अगोदरचे देखील आमचे कार्यक्रम झालेले आहेत. आमच्या कार्यालयावरती हातोडा ज्यांनी पाडला होता, आता त्यांना पाडायची वेळ आलेली आहे. त्यांनी जे काही खोके घेऊन ज्या पद्धतीने काम केलंय त्यांना पाडायचं आता वेळ आलेला. आणि दुसरं जे राहिलं, जे इंडिया आघाडी आपण म्हणत होतो, इंडिया आघाडी संविधान वाचवणार आहे किंवा आरक्षण वाचवणार आहे, तर सगळ्यात पहिला आता कुर्ल्यातलाच मुद्दा घ्या तुम्ही. कुर्ल्यामध्ये काँग्रेसने देखील अर्ज दाखल केला होता, शरद पवार गटाने अर्ज दाखल केला आणि उद्धव गटाने देखील अर्ज दाखल केलाय. मग तुम्ही नक्की कोणतं संविधान वाचवणार होते? संविधान काय फक्त लोकसभेत वाचणार होतं का? विधानसभेला संविधान वाचणार नाहीये का? संविधानाचा मुद्दा कुठे गेला? संविधानाचा मुद्दा इथल्या फक्त बहुजनांना घाबरवण्यासाठी आणि स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी, स्वतःच्या कुटुंबात सत्ता टिकवण्यासाठीचा हा केलेला खेळ होता आणि इथल्या प्रस्थापित मीडियाने त्याला दिलेली साथ होती. त्याच्यामुळं तो मुद्दा जनतेपर्यंत भूलथाप पाळून त्यांनी पोहोचवला आणि त्यावेळेस कदाचित आम्ही प्रचाराला कमी पडलो असेल आणि लोकांपर्यंत पोहोचायला कमी पडलो असेल. परंतु आता लोकांना देखील कळालेलं आहे, जे क्रिमिलियरची अट यांनी टाकलेली आहे, ह्या अटीबद्दल काँग्रेस गपचूप आहे, शरद पवार गपचूप आहेत, त्यांचा पक्ष गपचूप बसलेला आहे. परंतु एकीकडे बाळासाहेब आंबेडकरांनी उपवर्गीकरणाला समर्थन देत आहेत, याकडे कसं बघताय? बाळासाहेबांनी समर्थन कोणत्या दृष्टिकोनातून दिलं ते आपण एकदा तपासलं पाहिजे. बाळासाहेबांचा जो मुद्दा आहे, नॉन क्रिमिनलच्या विरोधातला जो आम्ही आंदोलन करतोय, वर्गीकरण म्हणजे काय? तुम्ही जातींमध्ये वाटू नका ना एखाद्याला. आरक्षण हे का आम्हाला खैरात म्हणून भेटलेली आहे का? बाबासाहेबांचा जो संघर्ष होता, त्या संघर्षातनं इथला समाज एका व्यवस्थेपर्यंत किंवा इथल्या जो प्रत्येक गोष्टीपासून वंचित आहे त्या समाजाला एक सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळावा, त्याच्यासाठीचं ते होतं. आता काही लोक जे प्रचंड विद्वान स्वतःला मानतात, बाळासाहेब त्यांच्यासाठी एक शब्द काढतात की नवनीतच्या गाईडमधून पास होऊन झालेले हे अधिकारी आहेत. कारण ह्या अधिकाऱ्यांनी वयाच्या 60 पर्यंत कधी समाजाचा विचार केलेला नाहीये. वयाची 60 ओलांडल्यानंतर त्यांना बुद्धविहार किंवा समाज दिसतो आणि ते आल्यानंतर त्यांना बुद्धविहारात एक मस्त खुर्ची पाहिजे असेल, तिकडे बसून त्यांना भाषण द्यायचं असतं. परंतु माझ्यासारखे जे तरुण आहेत, ते जन्मजात त्यांच्या घरात बाबासाहेबाला बाप म्हणून जगणारे जे तरुण आहेत, ते कधी त्या गोष्टी स्वीकारत नाहीत. कारण त्यांचा जो संघर्ष सुरुवात होतो वयाच्या
8-9 वर्षापासून त्यांना जे चटके बसतात, ज्या वस्तीत ते जन्माला आले, ज्या शाळेत ते गेलेत किंवा प्रत्येक ठिकाणी जातीय येता आहे अजूनपर्यंत जिवंत आहे. ते फक्त आधुनिक पद्धतीने आता चालू आहे. पूर्वी गावखेड्यामध्ये होतं, शहरात देखील आहे, फक्त ते दिसून येत नाही. पडद्यामागे त्या गोष्टी आहेत. आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरती एकमेव नेता जो आहे, आणि आरक्षण जर खरंच कोणी वाचवू शकतं या देशामध्ये, आरक्षण देणाऱ्याचा नातूच म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरच आरक्षण वाचवू शकतात. बाकी या देशातलं काँग्रेसचं जे सरकार आहे, आरक्षणातलं खासगीकरण कोणी केलं? बीजेपीचं 10 वर्षातलं सरकार आहे. खासगीकरणाला सुरुवात करणारी काँग्रेस आहे. CNRC ला विरोध केला का काँग्रेसने? त्यांचे किती आंदोलन मोर्चे निघाले? मुसलमानांचं मतदान घेणं, इथल्या बहुजनांचं मतदान गेलं, हे फक्त काँग्रेसचं काम आहे. म्हणजे त्यांचं मतदान त्यांना पाहिजे, परंतु जेव्हा त्यांना हिस्सेदारी द्यायची वेळ येते त्यावेळेस ते मागे सरतात. लोकसभेला वंचित बहुजन आघाडीने 7 उमेदवार हे मुस्लिम समाजाचे दिलेले होते. लोकशाहीचं सामाजिकरण करणं हा आमचा हेतू आहे. मुळात निवडणूक लढणं हा आमचा मुख्य भाग आहे. हार जीत ही होत राहते. आज जरी आम्ही हरलो असेल तर ही जी निवडणूक आहे ती आम्ही 100% जिंकणार आहोत. कारण लोकशाहीचं सामाजिकरण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि ह्या विधानसभेला जरी तुम्ही बघितले तर उद्धव ठाकरेंनी किती मुसलमानांना तिकीट दिलंय, शरद पवारांनी किती मुसलमानांना तिकीट दिलंय, किंवा काँग्रेसने किती मुसलमानांना तिकीट दिलंय. वंचित बहुजन आघाडी एकमेव असा पक्ष आहे की जवळपास त्यांनी 20+ मुस्लिम उमेदवारांना यावेळेस संधी दिलेली आहे. ही छोटी संख्या नाहीये. लोक अनेक म्हणतात की मतदान त्यांचं मिळत नाही किंवा असं नाही. जोपर्यंत आम्ही त्या लोकशाहीचं सामाजिकरण करणार नाही तोपर्यंत त्यांच्यापर्यंत तो मेसेज नाही जाणार. आणि तो मेसेज बाळासाहेब आंबेडकर पोहोचवण्याचा प्रयत्न करतात आणि तो मुद्दा आम्ही जनतेपर्यंत 100% घेऊन जाऊ. लोकसभेच्या वेळेला हे जे नवनीत गाईडमधून झालेले अधिकारी वर्ग असेल, ते स्वतःला विद्वान समजणारे असं बाळासाहेब म्हणतात, यावेळेला त्यांचा डाव हाणून पाडलेला आहे असं वाटतं. 100% हाणून पाडलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर या नवनीत गाईड मधून जे पास होऊन आलेले अधिकारी आहेत त्यांना किती लोकांना उमेदवारी भेटली आहे? त्यांनी अनेक आघाड्या काढल्यात. त्या आघाड्यांमध्ये अनेक नेते आहेत ज्यांना स्वतःच्या घरचे लोक सुद्धा मतदान देत नाही, ते स्वतःला नेते समजतात. परंतु त्यांना काँग्रेसने किती जागा देऊ केल्यात, त्यांना राष्ट्रवादीने किती जागा देऊ केल्यात. अनेक तरुण होते जे बाळासाहेबांवर टीका करून शरद पवारांची चाकरी करत होते या लोकसभेला, त्यांना आज उमेदवारी दिली नाही म्हणून ते अपक्ष अर्ज भरतायत. ही वेळ तुमच्यावरती का आली? तुम्हाला आज अपक्ष अर्ज भरायची वेळ काय येते? तुम्हाला वंचित बहुजन आघाडी संधी निर्माण करून देते, एक प्लॅटफॉर्म देते. त्यावेळेस तुम्हाला पक्षात येऊन काम करायचं नसतं, वरिष्ठांचे आदेश तुम्हाला मानायचे नसतात, पक्षाच्या भूमिका तुम्हाला मान्य करायच्या नसतात. आणि निवडणूक आली की मग तुम्हाला वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली पाहिजे हे लोकांसमोर वल्गना करता. निवडणुका जर तुम्हाला खऱ्या अर्थाने लढायच्या असतील तर पक्षात यावं लागतं, पक्षाची भूमिका समजून घ्यावी लागते, पक्षाचे आदेश पाळावे लागतात, जनतेचं काम करावं लागतं. मी फक्त कुठून तरी एक आंबेडकरी चळवळीचा गळ्यात मफलर घातलं निळं म्हणजे आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता होता येत नाही. आंबेडकरी चळवळी प्रचंड मोठी आहे. प्रस्थापितांच्या ताटाखाली जाऊन लपणं म्हणजे काय आंबेडकरी चळवळ आहे का? परंतु त्याच चळवळीमधले काही अनेक लोक आहेत. वंचित बहुजन आघाडी हे बीजेपीची बी टीम आहे, वंचित बहुजन आघाडी हे सत्यात येण्यासाठी काम करत नाही असं एकंदरीत टीका या महाराष्ट्रामध्ये केलं जातं. याकडे तुम्ही कसं बघता? ते मुळात मूर्ख लोक असतील, त्यांना अशा पद्धतीचं जे वक्तव्य करतात की वंचित बहुजन आघाडी सत्तेत जाण्याचा प्रयत्न करत नाही. मागच्या अनेक निवडणुकांमध्ये जर तुम्ही बघितलं तर ग्रामपंचायत निवडणूक होती किंवा गेल्या वेळेस लोकसभेला आणि विधानसभेला आम्ही काही ठिकाणी एकदम कमी फरकाने 1000-2000 मताने आम्ही हारलेलो आहोत. निवडणूक लढण्याची प्रक्रिया वंचितच्या कार्यकर्त्यांसाठी नवीन होती आणि ती प्रक्रिया समजून घेणं देखील गरजेचं आहे. आणि इथले प्रचंड प्रस्थापित असे लोक आहेत, त्यांच्या पिढ्यानपिढ्या ह्या राजकारणामध्ये गेल्यात. त्यांचे सगळे कुटुंब साखर सम्राट आहेत. त्यांच्या घरामध्ये खासदार, आमदार, मंत्री राहिले. त्यांच्या विरुद्ध एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा लढतोय आणि त्या निवडणुकीत 2ऱ्या आणि 3ऱ्या क्रमांकावरती जातोय. त्याचा एक मोठा फायदा या समाजाला झाला होता, इथल्या आंबेडकरी समाजाला झाला होता, पण तो त्यांना टिकवता आला नाही. लोकसभेला ते भूलथापाला बळी पडलेत, परंतु आता विधानसभेला त्यांना त्या गोष्टी कळालेल्या आहेत. राजगृहावरती आंबेडकरी घराण्यासाठी किंवा आंबेडकरी राजकारणासाठी इथले जे बेगडे काँग्रेसी होते ते युत्या करो म्हणून येत होते. त्यातले किती नेते आता काँग्रेसमध्ये आहेत? छगन भुजबळ आहेत का काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादीमध्ये? अशोक चव्हाण आहेत का? म्हणजे हे जे लोक आमच्यासोबत अलायन्स करा म्हणून बसत होते ते लोक आज स्वतः काँग्रेसमध्ये नाहीयेत आणि ते आम्हाला सांगतात की तुम्ही अलायन्स करा म्हणून. बरं, अलायन्स हा सन्मानजनक असला पाहिजे, मतांचं ट्रान्सपरेशन झालं पाहिजे. वंचितचा एखादा उमेदवार ज्या ठिकाणी उभा राहतो तुम्ही तिकडे मदत करत नाहीत आणि तुम्हाला फक्त वंचितांचे मतं पाहिजेत.
त्यांना प्रतिनिधित्व द्यायचं ही तुमची भूमिकाच नाहीये. तुमच्या मतदारसंघाकडे आज आपण वळूयात. तुम्ही अशी कोणती कामं जे महत्वाचे असं तुम्हाला वाटतं, जे या सध्याचे जे आमदार आहेत त्यांनी केलं नाही, जे तुम्ही करणार आहात? एक 2-3 कामं तुम्ही सांगा. विशेषतः कुर्ला हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे आणि अनुसूचित जातीच्या मतदारसंघातून निवडून जाणारा जो आमदार असतो तो किमान इथल्या बहुजन समाजाचा एखादा तरी प्रश्न त्यांनी उचलायला पाहिजे विधान भवनामध्ये. तर मागच्या 10 वर्षामधले जे इथले आमदार होते त्यांनी कधी ज्या समाजात त्यांचा जन्म झालाय त्या समाजाचा उद्धार व्हावा म्हणून एक साधं स्टेटमेंट त्यांनी कधी तिथे केलं नाही. त्यांच्या समाजासाठी कोणती मागणी त्यांनी तिथे केली नाही. आरक्षणाच्या बाजूने ते कधी उभे राहिले नाहीत. स्वतः आरक्षण कोट्यातनं ते आमदार निवडून गेलेले आहेत. त्यांना स्वतःला लाज वाटली पाहिजे त्या गोष्टीची की आपण ज्या समाजात जन्माला आलोय त्या समाजाचा देखील आपण उद्धार करू शकत नाही किंवा त्या समाजाला देखील आपण काही मदत करू शकत नाही आपण आपल्याला मिळालेल्या आमदारकीच्या माध्यमातून. हा SC राखीव मतदारसंघ असल्यामुळे अनेक लोकांनी यावेळेस अर्ज भरलेला आहे आणि अनेक ठिकाणी ह्या आरक्षणाचा जे लाभ घेणारे लोक आहेत ते तुम्हाला दिसून येतील. ज्या लोकांनी अर्ज भरलाय तर आरक्षणाच्या बाजूने किती लोक उभी आहेत हे बघणं देखील महत्वाचं आहे. आम्ही जनतेसमोर आरक्षण हा मुद्दा घेऊन जाणार आहोत. आरक्षणातलं जे वर्गीकरण यांनी केलंय किंवा ज्या क्रिमिनलची अट जे टाकलेली आहे त्या अटी संदर्भात आम्ही जनतेसमोर घेऊन जाणार आहोत. कारण तुमच्या स्वतःसाठी नाही तर तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी, त्याचं भविष्य जर तुम्हाला संपवायचं असेल तर तुम्ही त्यांनाच पुन्हा मतदान करू शकता. त्यांचं भविष्य जर वाचवायचं असेल, तुमच्या मुलांना जर शिक्षण द्यायचं असेल, त्यांचा चांगला उद्धार करायचा असेल तर तुम्हाला एकमेव पर्याय तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. त्याच्याशिवाय इथला कुठलाही प्रस्थापित पक्ष आरक्षणावरती बोलणार नाही. आरक्षणाच्या व्यतिरिक्त कुर्ला विधानसभेमध्ये अख्ख्या विधानसभेमध्ये एकही रुग्णालय या मागच्या 30 वर्षामध्ये चांगल्या सुसज्ज असं उभं राहिलं नाहीये. कोविडच्या काळामध्ये व्हेंटिलेटर उपलब्ध नसणारा कुर्ला एक विधानसभा मोठ्या प्रमाणात चर्चेत होता कारण व्हेंटिलेटर लोकांना भेटत नव्हतं. तर आमचा पहिला मुद्दा हा राहील की कुर्ल्यासारख्या ठिकाणी एक सुसज्ज असं व्हेंटिलेटर, त्याच्यामध्ये जवळपास 31 व्हेंटिलेटरचं आपण हॉस्पिटल उभा करण्याचा आमचा मानस आहे. त्याच्यानंतर इथल्या मुलांना एक चांगलं शिक्षण, जे शिक्षणातलं जे बाजारीकरण झालेलं आहे ते थांबवण्यासाठी एक चांगल्या पद्धतीची शाळा कॉलेज निर्माण करण्याचा आमचा मानस राहील. आणि ह्या ठिकाणी एक मोकळी जागा आहे ती अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न होता, मदर डेअरीची जागा. जर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला इथल्या जनतेने साथ दिली, त्यांनी जर गॅस सिलेंडर समोरचं चिन्ह दाबलं आणि प्रचंड बहुमताने जर विजयी करून दिला तर मी त्या इथल्या जनतेला आश्वासित करू इच्छितो की ही जागा अदानी अंबानीच्या घशात मी जाऊ देणार नाही. ही जागा इथल्या जनतेसाठी एक राखीव जागा असेल. त्या ठिकाणी एक सुसज्ज असं मैदान असेल की इथले लहान मुलं, वयोवृद्ध माणसं किंवा एक जो आयुष्यातला थकलेला जो वेळ असतो तो आपल्याला कुठेतरी निवांत घालवायचा असतो, एक नैसर्गिक पार्क आम्ही त्या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न करू. कारण कुर्ल्यामध्ये असं कुठल्याही पद्धतीचं पार्क नाहीये. मोजके काही मैदान आहेत, त्या मैदानांची प्रचंड दुरावस्था झालेली आहे आणि मुलांना खेळायला सुद्धा मैदान नाही. तर आम्ही त्या ठिकाणी त्या सगळ्या प्रोव्हिजन करू. खूप खूप धन्यवाद. हे होते स्वप्नील जवळगेकर, जे कुर्ला मतदारसंघामधून विधानसभेमधून ते वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून आहेत. एकंदरीत या विधानसभेमध्ये लोकांचे प्रश्न वेगवेगळे, कारण की महाराष्ट्रामध्ये येथील जे प्रस्थापित पक्ष आहेत ते कुठल्याही एक जातीमधल्या, एकच कॅटेगरीमधल्या जे प्रस्थापित लोक आहेत त्यांनाच उमेदवारी या ठिकाणी दिलेल्या आहेत. परंतु वंचित बहुजन आघाडीने अनेक असे जाती धर्मातले जे लोकांना जे उमेदवारी दिलेले आहेत, जे जाती लोकांनी खूपच कमी लोक जे बोलतात, ज्यांना त्या जातीचं उल्लेखही बरेच लोकांना माहिती नव्हतं, अशा पण जे जाती धर्मातले लोकांना वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी उमेदवारी दिलेले आहेत. त्यातलेच हा राखीव मतदारसंघ आहे कुर्ला विधानसभेचे. तेथून ते लढत आहेत. तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा आमच्या चॅनलतर्फे. आणि इथेच थांबतो. कॅमेरामॅन मलिनाथ सोनकांबळेचा मी विशाल टोणगे. धन्यवाद.